चला लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. कधीपर्यंत? आज सुट्टी आहे. आज पैसे कुठल्याही महिलांना मिळाले नाही, काल पण मिळाले नाहीयेत. एकंदरीत 1500 की 3000 तो संपूर्ण 3000 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहे. लाडकी बहीण योजना कुठल्या तारखेला, सत्य काय आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओ मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अनेक व्हिडिओ आहेत की काल पैसे जमा झाले. लक्षात ठेवा, कुठल्याच महिलांना अजून 1 रुपयाही जमा झालेला नाहीये. ज्या महिला पात्र आहेत 1,66,00,000 त्या महिलांना अजून 1 रुपयाही सरकारकडून त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला ना 1500 आलेत ना 3000 आलेत, पैसे येणार आहेत, अजून आलेले नाहीत. आणि त्यासोबत महत्त्वाचं लक्षात ठेवा, ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालं असेल अशा महिलांसाठी, BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय, इंजिनियर झालंय, एनी डिग्री झालेली आहे अशा महिलांसाठी अंगणवाडी प्रवेशिका, अंगणवाडी मुख्य सेविका ही भरती प्रक्रिया लवकरच तुमची जाहिरात येणार आहे, अजून आलेली नाहीये. तर त्यामुळे तुमची बॅच सुरू झाली. 990 रुपये फीस आहे. रक्षाबंधन 28 ऑगस्ट पर्यंत फीस आहे. त्यानंतर 3000 फीस आहे. ज्या महिला असतील घरी राहत आहेत, चांगलं शिक्षण झालंय, म्हणजे BA झालंय, BCom झालंय, BSc झालंय आणि त्यांना अंगणवाडी सेविका म्हणजे सरकारी नोकरीचा जॉब करायचा असेल तर लक्षात ठेवा, तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बॅच आजच जॉईन करून घ्या. 95 52 62 95 63 हा जो नंबर दिसतोय या नंबरला व्हॉट्सअपला सर मला अंगणवाडी प्रवेशिका ही बॅच जॉईन करा असं टाईप करा. आपलं श्री अकॅडमीचा ॲप आहे, हा लोगो आहे, त्याची तुम्हाला लिंक दिली जाईल. ॲप डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. आता महत्वाचं, तुमचा पैसे 22 ऑगस्टला जमा झालेत का? नाही, आज 23 तारीख जमा झाले नाही, त्यामुळे काळजी करू नका. कुठल्याही महिलांना पैसे अजून जमा झाले नाही. अनेक महिला आहेत दुसरे व्हिडिओ मला पाठवत आहेत किंवा त्या ठिकाणी कॉल करताय की सर पैसे जमा झाले सांगता. अजिबात कोणत्याच महिलांना अजून 1 रुपयाही जमा झालेला नाही. आणि आज संडे आहे, रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. आज कुठल्या महिन्याला सुद्धा पैसे आले नाही. उद्यापासून शक्यता तुमच्या खात्यात पैसे वितरण 22ला झालं नाहीये, 23ला नाहीये आणि 24 तारीख म्हणजे उद्यापासून सोमवारी, म्हणजे 24 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत. 28 तारखेला काय आहे? रक्षाबंधन हा सण आहे. त्याच्यामुळे सरकार तुम्हाला जे काय 28 सप्टेंबर आहे त्याच्या अगोदर किंवा त्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे वितरित केले. म्हणजे सोमवारी 24 ऑगस्ट आहे, 25 ऑगस्ट, 26 ऑगस्ट, 27 ऑगस्ट आणि 28 ऑगस्ट हे जे काय 5 दिवस आहे, या 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यात पैसे वितरणाची त्या ठिकाणी शक्यता आहे. अत्यंत कमी. कधी अत्यंत कमी? सोमवारी. परंतु 24 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात वितरित. आता बघा, राज्य सरकारची परत एक मोठी भरती प्रक्रिया राबवली. 2912 पद आहेत. ज्या महिला असतील, पुरुष असेल, 4थी पास असताल तर 4थी पास आणि वय वर्ष 18 ते 40 मध्ये असेल तर कोतवाल नावाचं पद आहे, तुमच्या गावात आहे. त्याचं नाव आता महसूल सेवक झालंय, कोतवाल. या कोतवालची आपली भरती प्रक्रियेची बॅच सुरू झालेली आहे. कोतवाल भरती 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये त्यांना भरती पूर्ण करायची आहे. तसं पोलीस पाटीलची आपण भरती केलेली आहे, आपले बॅच घेतले. त्याच प्रकारे तुमची कोतवाल भरतीची बॅच असणार आहे. फीस रक्षाबंधन निमित्त ऑफर आहे, 499 फीस आहे. ज्यांना 4थी पास असेल, 7वी पास असेल, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल आणि वय वर्ष 18 वर्ष ते 40 वर्षाच्या मधात असेल अशा महिलांना कोतवाल व्हायचं असेल, पुरुषांना कोतवाल व्हायचं असेल, तुमच्या गावातले कोणी असतील ज्यांचं त्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे आणि वय वर्ष 18 ते 40 मध्ये असेल तर तुमच्या गावात राहून 15,000 रुपयाचं पगार त्या ठिकाणी कोतवालला आहे. संपूर्ण आपली बॅच सुरू झालेली आहे. कोतवाल भरतीची तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर हा नंबर दिला, या नंबरला व्हॉट्सअप करा. सर मला कोतवाल भरती जॉईन करायची, 28 तारखेपर्यंत 499 फीस आहे. ठीक आहे. हा, आता त्यालाच महसूल सेवक नाव म्हणताय. 4थी पास वर आहे. जागा 2912 टोटल जागा आहे. 4थी पास वर आहे. मोठी सरकारची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया. आता लाडक्या बहिणीचं पैशाचं वितरण कधी होणार लक्षात ठेवा. तर हे लाडक्या बहिणीचं वितरण फक्त कधीपर्यंत होणार आहे तर लक्षात ठेवा, ही तारीख तुम्हाला सांगितली होती. कोणती तारीख? तर 24. लक्षात ठेवा, 24 तारीख आहे. या 24 तारखेपासून तर या 28 तारखेपर्यंत रक्षाबंधन निमित्त तुमच्या खात्यात पैशाचं वितरण केलं जाणार आहे. 28 ऑगस्ट. पैसे किती येणार आहेत सर? 1500 देणार आहे की 3000? 3000 रुपये. या अगोदर सुद्धा 2 वेळेस सरकारने तसं केलेलं आहे. फक्त GR काढताना एकाच महिन्याचा GR काढला होता, तसं या महिन्यात सुद्धा झाले. आणि पैसे देताना सुरुवातीला सरकारने काही महिलांना पैसे दिले 3 दिवस आणि नंतर महिलांना पैसे दिले. नंतर परत 10 दिवसांनी सरकारने काय केलं, एकंदरीत 2 महिन्याचे पैसे ज्या राहिल्यात महिला त्या सगळ्यांना दिलेत. आणि यावेळेस सुद्धा गेल्या वर्षी तर डायरेक्ट तुम्हाला जे काय रक्षाबंधन आहे 3000 दिले होते, तर यावेळेस सुद्धा 24 ऑगस्ट पासून 24 ऑगस्ट, 25, 26, 27 आणि 28 रक्षाबंधन, म्हणजे 28च्या अगोदरच तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल किंवा 28 तारखेला सकाळी येऊ शकतात
किंवा 25, 24, 25, 26, 27 आणि 28 पर्यंत तुमच्या खात्यात 3,000 रुपये एकत्रित जमा केले जाणार आहेत. त्या संदर्भात महत्वाचे अपडेट आहे. म्हणजे आतापर्यंत कोणकोणते वितरण झालेलं आहे तर लक्षात ठेवा, मागच्या वेळेस सुद्धा तुमचं वितरण झालंय रक्षाबंधनला. आता 500 रुपये कोणाला येत होते तर ज्या पीएम किसान आहे, नमो शेतकरी योजनावाले महिला आहे त्यांना 500 आणि 500 हजार मिळतील. परंतु तुम्हाला किती मिळाले? 1500 रुपये. इथं 1500 रुपये, इथं 1500 रुपये मराठीत आहे. जुलैचे 1500 प्लस त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 असे टोटल मिळून एकत्रित रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला सरकार 3000 देणार आहे आणि हे पैसे तुमच्या खात्यात वितरित होतील. सोमवारपासून पैसे वितरण होण्याची शक्यता आहे. 24 तारीख आहे सोमवार, 24 ला झाले, 25 ला होतील, 26 ला होतील, 27 ला होतील आणि 28 ला तर तुम्हाला त्या ठिकाणी रक्षाबंधन वितरण होणारच आहे. म्हणजे एकंदरीत पैशाचं वितरण हे तुमचं 5 दिवसांमध्ये केलं जाणार आहे. किती दिवस? 5 दिवसांमध्ये. हा, महिला आणि बालविकास ज्या मंत्री आहेत आदित्य तटकरे, प्रत्येक वेळेस मागच्या वेळेस सुद्धा त्या काय करत होत्या की अगोदर ट्विटरच्या माध्यमातून घोषणा करत होता की या दिवशी तुमचे पैसे वितरण होईल. साधारणतः मागच्या 2 महिन्यापासून किंवा 2 हप्त्यापासून त्यांनी अजून केलेलं नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं वितरण एक 24 पासून 24 ते 28 या 5 दिवसात कधी येतील पैसे चेक करा. 24 ते 28 आले असतील तर तुमच्या खात्यात पैसे येतील. आता कोतवाल, ज्याला महसूल सेवक म्हणतात, ही गाव लेवलची भरती प्रक्रिया असते, परंतु तुमच्या तालुक्यात तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता. रक्षाबंधन निमित्त ऑफर आहे. ज्या महिला असतील किंवा जे पुरुष असतील ज्यांचं 4थी पास आहे, 4थी पासून पुढे किती शिक्षण असू द्या, 7वी असेल, 10वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर ते सगळे फॉर्म भरू शकता. पगार किती आहे तर पगार 15,000 रुपये आहे. जागा किती आहेत? 2192 टोटल जागा महाराष्ट्राच्या आहेत. 4थी पास, 18 वर्षे ते 40 वर्षे वय असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. हा, तुम्हाला त्या ठिकाणी जॉईन करायचं असेल कोतवाल भरती तर आजच जॉईन करा. हा नंबर दिलाय 9552 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा. सर मला कोतवाल भरतीचा क्लास लावायचा म्हणा. तुम्हाला ऍपची लिंक पाठवली जाईल. या प्रकारचं श्री अकॅडमी ऍप आहे, त्याची लिंक पाठवली जाईल. ऍप डाउनलोड करा आणि तिथं तुम्हाला असं बॅनर दिसेल, तिथं 499 रुपये फीस भरल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळतो किंवा आपले क्लास सुरू होतील. काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपला करू शकता. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ सर्व गावकऱ्यांपर्यंत शेअर करा, संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत शेअर करा, कारण ही संपूर्ण भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये आहे. गावनिहाय ही भरती प्रक्रिया असते. प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी कोतवाल असतात. आता तुमच्या गावातलं कोतवाल रिक्त पद असेल तर तुमच्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आणि लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. सोमवारपासून ते 28 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन निमित्त 3000 तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जातात. ठीक. त्यासोबत हा काय करू नका. ओके, चल थांबतो. ठीक आहे. ओके.